Hello and welcome to my channel English Minglish. Let's discuss. Let's discuss with Sandhya Sawant. Friends, today we are going to discuss the second part of An Astrologer's Day. Let's start. As we have seen in the last section, these are some of the pictures of the professional equipments of the astrologer. So once again, I just want to revise that there is an astrologer in the story with his cowrie shells, palmyra writings, charts and the coins which is paid for. म्हणजेच एक ॲस्ट्रॉलॉजर जो ज्योतिषी आहे आणि त्याच्यासोबत त्याचं साहित्य आपण मागच्याच भागामध्ये पाहिलं होतं. आपण थोडीफार ज्योतिषी म्हणजे तो ॲस्ट्रॉलॉजर जो आहे ती व्यक्ती कशी आहे याबद्दल माहिती समजून घेतली होती. In the last section we had discussed about the astrologer. We had discussed about the story parts. मुळात जी स्टोरीची सुरुवातच आहे ती म्हणजेच मिड डे. It begins at midday. The story surrounds the main area, main road or the main path of town hall. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजेच ज्योतिषी जो आहे तो टाउन हॉल या रस्त्याकडेला म्हणजेच मुख्य रस्त्याकडेला बसलेला आहे. एक मोठं चिंचेचं झाड आणि त्याखाली त्याचं हे काम चालू राहतं. So that area is very important for all. It is a remarkable area. And we have also seen the character of astrologer. मुळात ॲस्ट्रॉलॉजर म्हणजेच ज्योतिषी ही व्यक्ती स्वतः ज्योतिषी शिकलेली नव्हती किंवा त्या ज्योतिषी किंवा ज्योतिषशास्त्राची जाणीव त्या व्यक्तीला नव्हती. म्हणजेच ते जे काम जे काही चालत होतं दॅट वॉज जस्ट दी ऑब्झर्वन्स. दी ॲस्ट्रॉलॉजर ही वॉज व्हेरी शार्प, अतिशय धूर्त किंवा आपण म्हणूयात की एक नजर त्याच्याकडे होती जेणेकरून आजूबाजूला जी सामान्य व्यक्ती किंवा दैनंदिन आपले जे काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी त्या व्यक्ती त्यांच्याकडे येत होत्या. So he is to listen them and then he is to answer related with the routine life. Now in this section we proceed ahead. He had left his village without any previous thought or plan. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers. म्हणजेच असा एक विचार इथं मांडलेला आहे. लेखक म्हणतात की हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो जर आपल्या गावात असता तर आज तो आपल्या वडिलोपार्जित जे काही त्याचं शेती किंवा इतर जे कामकाज आहे ते त्यानं पाहिलं असतं. ही वूड हॅव लिव्ड हॅपीली, मॅरिड हॅपीली अँड राईप ऑर डन हिज हार्वेस्टिंग ओव्हर देअर. म्हणजे पूर्णपणे शेतीची कामं किंवा जे गावातील जे काम आहे ते त्यानं पाहिलं असतं. पण काही कारणास्तव तो आपलं गाव सोडून बाहेर पडलेला आहे. ही हॅज लेफ्ट हिज टाउन ऑर लेफ्ट हिज एरिया विदाऊट टेलिंग एनीबडी. नाव ही इज 100 miles अवे फ्रॉम हिज विलेज. अतिशय दूरवर तो आलेला आहे. म्हणजेच पुढं भविष्यामध्ये मला काय करायचं आहे याची पुसटशीही कल्पना त्या व्यक्तीला नव्हती. पण सध्या ती व्यक्ती भविष्याविषयी बोलत होती. सो ही वॉज वन्स अगेन ॲज सेड बाय दी ऑथर, ही वॉज अननोन टू हिज ओन फ्युचर. पण एक ॲस्ट्रॉलॉजर म्हणून लोकांनीच त्यांना आता मान्यता दिलेली आहे. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी समस्या आहेत, अडचणी आहेत आणि त्याच अडचणी बरोबर ह्या
ज्योतिषाने अभ्यासल्या आहेत. म्हणून असं म्हटलं आहे की ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग टू द कॉमन पीपल. आणि जे काही घडतं त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या ह्या समस्येवर त्यांच्या ह्या उपाय काहीतरी त्यांच्यासमोर आणावा असं त्याला वाटतं आणि तो काही अचूक उत्तरे त्या व्यक्तींना देत असतो. ही इज टू चार्ज 3 pies फॉर द क्वेश्चन्स. नेव्हर ओपन हिज माउथ टिल दी अदर हॅड स्पोकन. म्हणजे समोर एखादी व्यक्ती किंवा एखादं गिऱ्हाईक म्हणूयात, ते आल्यानंतर तो पूर्णपणे शांतपणे 10 मिनटं त्यांचं ऐकून घ्यायचा आणि हेच जे काही आहे त्याच्यातूनच तो स्वतःची उत्तरं तयार करायचा, जेणेकरून समोरील व्यक्तीला अतिशय व्यवस्थितपणे तो ते सांगून जणू काही त्यांच्या समस्येवर तो उपायच असा त्या लोकांना वाटत असे. सो ही इज टू गेज द पाम अँड ही इज टू ॲडमायर द पीपल अँड वन्स अगेन ही इज टू क्वेश्चन द व्हेरी रुटीन टाईप. म्हणजे गेज द पाम मीन्स, गेज हिज पाम मीन्स जो तळ हात आहे. ज्योतिषी आपल्याला माहितीच आहे की आपले ते हात पाहतात आणि त्याच्यावरून आपल्या फ्युचर किंवा भविष्यामध्ये जे काही घडतं आहे किंवा आपल्या समस्या आहेत त्याच्यावर ते उपाय सांगतात. सेम हिअर ही वॉज आस्किंग द सिम्पल क्वेश्चन्स, द रुटीन क्वेश्चन्स विच आर ॲक्च्युली फेस्ड बाय ईच अँड एव्हरी कॉमन पर्सन. म्हणजे आपल्यामध्ये काही ठराविक प्रश्न हे नेहमीच असतात. आपल्याला काही गोष्टी नेहमीच अशा निगेटिव्ह वाटत असतात. उदाहरणार्थ हा जो ज्योतिषी आहे तो म्हणतो देर मे बी सम प्रॉब्लेम्स लाईक इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ युअर एफर्ट्स. म्हणजे तुम्ही जे काम करताय त्याची पूर्ण मेहनत तुमची दिसून येते, पण तुम्हाला त्याचा फायदा किंवा कष्टाचं चीज तुमच्या होत नाही आहे. किंवा दुसरा एखादा प्रश्न असेल, इज देर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. म्हणजे कोणीतरी स्त्री करून तुमचं जे चांगलं चाललेलं आहे ते बघवत नाही आहे, तुम्हाला तिच्यापासून त्रास आहे. और समटाइम्स ही मे से मोस्ट ऑफ द ट्रबल्स आर बिकॉज ऑफ युअर नेचर. म्हणजे आपला स्वभावच किंवा तुमचा स्वभावच तुमच्या या समस्येचं कारण आहे. So such question is to ask and he is to reply with a proper answer. And even the very touching question was is to say that you are very good but you look rough. See here, you have an impatious nature and a rough exterior. म्हणजे अशा पद्धतीत जर एखाद्याची स्तुती करेल तर नक्कीच ती कोणाला आवडणार नाही. And that was the matter. Everyone is to love his thoughts. Now, अशा पद्धतीत आपल्याला ॲस्ट्रॉलॉजरची पूर्ण बाजू समजलेली आहे. आणि आत्ताची वेळ जर आपण पाहिली तर इट वॉज अ लेट अँड इट वॉज व्हेरी डार्क अराउंड. सो द वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर. म्हणजेच ती मशाल जी होती, त्या भुईमुगाच्या शेंगा विकणाऱ्या व्यक्तीकडे जी मशाल होती ती आता विझलेली आहे. मीन्स इट इज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू मूव ऑर टू गो अवे टुवर्ड्स हिज हाऊस. मीन्स नाव ही इज पिकिंग अप ऑल हिज मटेरियल. जे काही साहित्य आहे ॲस्ट्रॉलॉजरचं ते त्यांना आपल्या बॅगमध्ये घातलेलं आहे. ह्या साहित्याला पुन्हा एक शब्द आहे पॅराफर्नेलिया. That is everything, whatever the articles or whatever the things he was carrying around with him. तो पूर्णपणे ते आपल्या बॅगमध्ये घालतो आणि तो आता जाण्यास निघालेला आहे. At the same time he says, he looks, see here, you look so careworn. म्हणजे एक व्यक्ती समोर येते आणि त्या व्यक्तीला अचानक हा ॲस्ट्रॉलॉजिस्ट प्रश्न विचारतो, यू लुक सो केअरवर्म. इट विल बी बेटर दॅट यू सिट डाऊन अँड आय विल चॅट विथ यू. म्हणजे तुम्ही बसून घ्या आणि मी तुमच्याशी थोड्या गप्पा मारतो. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जी काही मला काळजी दिसते, भीती दिसते, ती थोडीशी मी कमी करू शकतो. अँड
The other grumbled some reply vaguely. The astrologer presented his invitation, whereupon the other thrust his palm under the nose, saying, "You call yourself an astrologer?" म्हणजेच जी व्यक्ती समोर आली होती, ज्याला आपण स्ट्रेंजर म्हणूया, अनोळखी व्यक्ती, ती समोर जी आली आणि अचानक एक प्रश्न त्या व्यक्तीने या ज्योतिषाला विचारला. "यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर?" म्हणजे तू स्वतःला खरोखरच ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी समजतोस का? किंवा तू ज्योतिषशास्त्रामध्ये तज्ज्ञ आहेस आणि ते आज तुला खऱ्या अर्थाने प्रूव्ह करायचं आहे, अशा पद्धतीत हे बोलणं होतं. सो इट वॉज मच मोर चॅलेंजिंग टू दी ॲस्ट्रॉलॉजर. अँड नाव ही वॉज लुकिंग ॲट दॅट पर्सन अँड ही वॉन्टेड टू टेल हिज ॲस्ट्रॉलॉजी. म्हणजे आता त्यांना जो ज्योतिषी आहे त्याला असं वाटलं की आपण आता काहीतरी यांना सांगू शकतो आणि यांच्याकडून पैसे मिळवू शकतो. बट ॲट द सेम टाईम व्हॉट हॅपन, ही सेड, युअर्स इज अ नेचर. म्हणजे ज्योतिषी आता सांगू लागला जसं तो एका सामान्य व्यक्तीला नेहमीच सांगत असतो आणि त्यानं सांगायला सुरुवात केली. बट ॲट द सेम टाईम द स्ट्रेंजर स्टॉप्ड हिम, saying that I don't want your routine question and answers. You take the money, but you have to tell me what I really want. म्हणजे ती व्यक्ती स्ट्रेंजर म्हणते की मला जे हवं आहे तेच तू सांगायचं आहेस. माझ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, ट्रबल्स आहेत, समस्या आहेत, त्याच्यावर तुझ्याकडून अचूक असा मला उपाय हवा आहे. अँड ॲट द सेम टाईम दे स्टार्टेड बार्गेनिंग विथ दी मनी. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर आणि ती जी व्यक्ती म्हणजे स्ट्रेंजर आहे ते म्हणतात की पैसे 3 पाईस पर क्वेश्चन असं जर असेल तर मी ते देतो आणि ते एक आणा जो आहे तो त्या ज्योतिषाकडे फेकतात. ॲट द सेम टाईम he says, if you find my answers satisfactorily, will you give me 5 rupees? म्हणजे ज्योतिषी पुन्हा विचारतो. त्याला जाणीव होते की या व्यक्तीकडे पैसे आहेत, त्याने एक आणा नकळत फेकलेला आहे. सो ही सेज, मी जर तुला अचूक उत्तर सांगितलं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं तर तू मला 5 रुपये देशील का? ही सेज, द स्ट्रेंजर सेज, नो. और विल यू गिव मी 8 आनास? पुन्हा ज्योतिषी म्हणतो, नसल्यास तर मला तू 8 आणा, म्हणजेच यू हॅव टू पे मी द डबल ऑफ दी अमाऊंट. ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव मी ट्वाईस ॲज मच ॲज अँड इफ यू आर रॉंग. म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा करार, पॅक्ट बिटवीन बोथ ऑफ दॅम. एक करार होतो की देवघेव जी आहे ती प्रश्न आणि उत्तरावर किंवा समाधानकारक जर गोष्टी झाल्या तर त्याच्यानुसार दोन्ही व्यक्ती पैसे देणार आणि घेणार, अशा पद्धतीत एक करार त्यांच्यामध्ये झाला. नाव इन द पिक्चर यू सी बोथ ऑफ दॅम सेट बिसाईड. म्हणजेच आता पुन्हा ॲस्ट्रॉलॉजर आणि तो जो कोणी स्ट्रेंजर अनोळखी व्यक्ती आहे ते बसले. देर वॉज अ लाईट अ चिरूट. आता इथं म्हटलेलं आहे की जी व्यक्ती स्ट्रेंजर म्हणून येते ती व्यक्ती चिरूट म्हणजे सिगार म्हणूया किंवा जी चिलीम असते ती ओढण्याचा ती प्रयत्न करते. म्हणजे त्याच्यासाठी त्यानं लाईट, काडीपेटी किंवा माचीस ज्याला आपण म्हणतो, मॅच स्टिक, ही हॅज लाईट हिज चिरूट विथ द मॅच स्टिक. आणि त्या उजेडामध्ये म्हणजे त्या प्रकाशामध्ये जो चेहऱ्यावरचा जो भाग आहे ज्या व्यक्तीचा, म्हणजे जी व्यक्ती आता चिलीम ओढत आहे त्या व्यक्तीचा चेहऱ्याचा थोडासा भाग, अतिशय ओझडता असा भाग, ग्लिम्सेस ऑफ हिज फेस इज सीन बाय दी ॲस्ट्रॉलॉजर. म्हणजे तो चेहरा किंवा ती व्यक्ती कोण आहे हे त्यांना आता समजलं. देर वॉज अ पॉज.
म्हणजे समोरची व्यक्ती कोण आहे याचा अंदाज कदाचित ज्योतिषाला आलेला आहे. सो देर वॉज अ पॉज. बोथ ऑफ देम वर सायलेंट अँड द मॅन वॉज स्मोकिंग आउट. म्हणजे चिलीम ती व्यक्ती ओढते आणि त्याच क्षणाला जी व्यक्ती ज्योतिषी आहे ती थोडीशी स्तब्ध झालेली आहे. लिटल बिट फ्रायटन्ड. अँड नाव ही सेज द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. म्हणजे आपण जे म्हटलं किंवा त्या व्यक्तीलाही असं वाटलं की कुठंतरी एक अनकम्फर्टेबलनेस म्हणजे असुरक्षितता अशी तिथं त्यांना जाणीव होते. सो ही सेज हिअर टेक युअर आनाज बॅक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. इट्स लेट मी फॉर होम. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर म्हणते की आता मला घरी निघायचं आहे आणि मी अशा पद्धतीत काही तुमचं काम करणार नाही. आय एम नॉट यूज टू द challenges. But the stranger, he was very harsh and he says, you stopped me. म्हणजे मी जात होतो पण तूच मला थांबवलंस. And now I want the answers of my questions. Leave me, he says, the astrologer says, leave me for today. I will speak with you tomorrow. पण हे काही अनोळखी व्यक्तीस मान्य नाही. So he says, challenge is challenge. Go on. The astrologer proceeds. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजर स्वतःही मान्य करतो की आपण आता या व्यक्तीला उत्तर देणं भागच आहे. सो देर वॉज नथिंग इश्यू अँड ही स्टार्टेड. ही सेड देर इज अ वुमन. त्या क्षणी ती व्यक्ती म्हणते, स्टॉप, आय डोंट वॉन्ट टू लिसन such types of questions, a daily routine questions. म्हणजे त्या व्यक्तीला सांगायचं आहे की मला ज्या अडचणी आहेत त्या तू सोडव. इतर लोकांना ज्या पद्धतीत तू प्रश्न विचारतोस त्याची उत्तरं तयार करून सांगतोस तशा पद्धतीतलं मला शास्त्र नको आहे. सो द स्ट्रेंजर डिमांड्स दॅट ही हॅज सम प्रॉब्लेम अँड द ॲस्ट्रॉलॉजर मस्ट सॉल्व इट. हे सर्व ऐकल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी थोडेसे मंत्र म्हटल्यासारखे मटरिंग और ममरिंग म्हणजे पुटपुटल्यासारखे काही मंत्र म्हटल्याचा आणून तो सांगायला सुरुवात करतो. ही स्पीक्स आउट अँड ही सेज, विल यू गिव मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पुन्हा एकदा तो पैशाची देवघेव किंवा पैसे देण्याबद्दल तक्रार करतो, सांगतो किंवा पैसे मागतो. बट द मॅन सेज ही इज हॅगलिंग. ही ॲग्रीज म्हणजेच जे बार्गेनिंग आहे, पैसे देणं घेणं किंवा जे काही घडेल त्यास दोघेही जबाबदार आहेत अशा पद्धतीत आपली कथा पुढं जाते. सो बोथ ऑफ देम आर नाव रेडी टू लिसन अँड टू स्पीक आउट. You were left for dead, am I right? हा एक प्रश्न ॲस्ट्रॉलॉजर नकळत विचारतात. ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की तुम्ही म्हणजे स्ट्रेंजर जी व्यक्ती अनोळखी व्यक्ती आहे त्याला विचारतो की तुम्हाला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावर कोणीतरी हल्ला केला. येस, अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स. व्हॉट ही सेज, अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स. जो हल्ला आहे तो प्राणघातक आहे. कोणीतरी चाकूने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. अँड दॅट वॉज रिअली राईट. द स्ट्रेंजर सेज, गुड फेलो. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार्स. अँड वॉट एल्स. म्हणजे जे काही व्रण त्यांच्या छातीवर होते ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अँड नाव द मॅन वॉज व्हेरी इंटरेस्टेड. द स्ट्रेंजर wants to know more about his query. अशा पद्धतीत ॲस्ट्रॉलॉजर सांगू लागतो. ही सेज, someone had pushed into a well. म्हणजे तुम्हाला कोणीतरी विहिरीत ढकललं आणि मरण्यासाठी तुम्हाला तिथंच तो सोडून निघून गेला. I should have been dead if some passers-by had not chance to peep into the well. म्हणजे खऱ्या अर्थाने
स्ट्रेंजर जी अनोळखी व्यक्ती आहे ती म्हणते की खरोखरच मला जर वाटसुरेंनी पाहिलं नसतं तर कदाचित आज मी जिवंत नसतो. अँड इट इज रिअली ही इज थँकफुल फॉर दॅम. नाव द ॲस्ट्रोलॉजर सेज astrologer really demands about the things, but the in between the stranger says, when shall I get that man? म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर जे काही सांगतो त्याहीपेक्षा जी अनोळखी व्यक्ती आहे त्यांना घाई झालेली आहे. म्हणजे हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव किंवा ती व्यक्ती कुठं मिळेल सापडेल हेच त्या अनोळखी व्यक्तीला विचारायचं आहे. सो राईट नाव वन्स अगेन वी विल सी दॅट वेन शॅल आय गेट ॲट हिम ही आस्क्ड, चेंजेस हिज क्लेंचिंग हिज फीस्ट. म्हणजे मोठी आवळून अतिशय रागाने ती व्यक्ती विचारत होती. अँड द ॲस्ट्रॉलॉजर सेज, इन द नेक्स्ट वर्ल्ड, आन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. He died 4 months ago in a far off town. You will never see any more of him. The other groaned on hearing it, and the astrologer proceeds. म्हणजेच इथं ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी सांगते की ती व्यक्ती आता मरण पावलेली आहे, अपघात झाला आहे आणि ती आता आपल्या ह्या जगामध्ये नाही आहे, त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. And he utters a one word, a name of a person, that is Guru Nayak. He says Guru Nayak as if he calls the person by his name. म्हणजे नावाने ज्योतिषी त्या व्यक्तीला हाक मारतो, गुरु नायक. And the stranger is once again very much surprised and he says, you know my name? And finally the astrologer is now much more. He says, listen carefully. I see once again a great danger to your life. He just picks up the pinch of sacred ash and rub it on his forehead and advise him never to travel southward again. And if you will, but if you won't, then you will live 100. म्हणजे एक सल्ला मुद्दामहून ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी देतात की आता पुन्हा त्या व्यक्तीचं नाव काढू नकोस आणि खऱ्या अर्थाने जर तू ही विभूती लावलास किंवा ह्या विभूतीप्रमाणेच माझ्यावर विश्वास ठेवून जर पुढं गेलास, तुझ्या घरी निघून गेलास, तर पुन्हा एकदा तू पूर्णपणे एक चांगलं आयुष्य, तेही 100 वर्षे जगून एक चांगलं आयुष्य तू काढू शकतोस. Now what happens? See, the everything was told by the astrologer. जणू काही पूर्णपणे माहिती असल्याप्रमाणे अनोळखी व्यक्तीचाच म्हणजेच गुरु नायक बद्दल जी काही शंका होती ती पूर्ण शंका गुरु नायकची पूर्ण शंका आता ॲस्ट्रॉलॉजरने संपवलेली आहे. आणि तो पुन्हा म्हणतो, नाव यू मस्ट गो टू युअर होम. म्हणजेच एक सल्ला पुन्हा देतो की तू आता घरी गेलं पाहिजेस, पुन्हा ह्या भागाकडे तू येऊ नकोस. राईट नाव एव्हरीथिंग वॉज क्लिअर अँड ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. पण एक खंत होती स्ट्रेंजरला. असं वाटत होतं की ज्या व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला त्याला पाहायचं होतं, पकडायचं होतं किंवा मारायचं होतं. बट ही सेज ही हॅज एस्केप्ड अँड राईट नाव ही हॅज डाईड. म्हणजेच जणू काही देवानेच त्याला शिक्षा केलेली आहे. आणि ॲस्ट्रॉलॉजर पुन्हा म्हणतो, ही वॉज क्रश्ड अंडर द लॉरी. म्हणजे त्यांचा अपघात झाला आणि तुमच्यावर जी हल्ला करणारी व्यक्ती आहे ती मरण पावलेली आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. अँड दिस वॉज व्हेरी मच सूथिंग, अ प्लीजंट फील्ड फॉर द स्ट्रेंजर. ही वॉज मच मोर प्लीज्ड अँड सॅटिस्फाईड अँड राईट नाव ही मूव्ड टुवर्ड्स हिज हाऊस. अशा पद्धतीत
ती व्यक्ती निघून गेली. अंधार वाढू लागला होता. सर्वजण म्हणजे जी गर्दी होती तिथं आता प्रत्यक्षात कोणीही नव्हतं. अँड सेम द ॲस्ट्रॉलॉजर नाव मूव्ज टुवर्ड्स हिज हाऊस अँड इट वॉज मच लेट. पण जाण्यापूर्वी ॲस्ट्रॉलॉजर गॉट अ हँडफुल ऑफ कॉईन्स, म्हणजे बरेचसे पैसे जणू काही त्या स्ट्रेंजरने ॲस्ट्रॉलॉजरला दिले होते. Now finally he reached home, that is astrologer reached home. His wife was waiting for him because it was too late and she demanded explanation. म्हणजे आपल्याला माहितीच आहे उशीर झाल्यानंतर का उशीर झाला याबद्दल त्यांच्या पत्नीने विचारपूस चालू केली. He just gave the coins to her and altogether they were 12.5 annas. And she was very much happy. She was overjoyed and she says, really, I wanted some of because my child was demanding sweets. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी म्हणते की माझ्या मुलीला खरोखर गोडाचं खायचं होतं आणि मी नक्कीच आज तिला ते करून देऊ शकते. But meanwhile, the astrologer was looking worried and he was using some wrong words and she asked what was wrong. त्यांच्या पत्नीला, ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषच्या पत्नीला असं वाटलं की काहीतरी चुकलेलं आहे, बिनसलेलं आहे. But the astrologer says nothing. And after dinner, sitting on a pile, म्हणजे आराम करत आहेत, ते बसलेले आहेत, जेवण वगैरे उरकलेलं आहे. अँड नाव ही इज लुकिंग मच मोर रिलॅक्स्ड. ही इज सिटिंग ऑन अ पॉईल, म्हणजे कॉट ज्याला आपण म्हणतो. ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम माय बॉडी. सी हिअर व्हॉट ही सेज, अ ग्रेट लोड हॅज बीन गॉन. म्हणजे एक ओझं माझ्यावर होतं, एक दडपण माझ्या मनावर होतं आणि ते ओझं आज पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल्सो दिस इयर्स, ऑल दिस इयर्स. सो ही वॉज मच मोर वरीड. म्हणजे काहीतरी चिंता, काळजी त्यांना सतत भेडसावत होती. दॅट वॉज द रिझन why I ran away from my home, or I just was escaping from myself. म्हणजे कुठंतरी एक दडपण, एक भीती मनामध्ये ठेवून मी जगत आलोय किंवा मला काहीतरी जो त्रास होत होता तो आता पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. सो दिस एव्हरीथिंग वॉज व्हेरी मच न्यू टू हिज वाईफ. So she was much more confused, but she asked what really happened. But the astrologer says that the man is alive. म्हणजे इथं आपल्या लक्षात आलं असेल की आपण जे पूर्वी पाहिलं, ॲस्ट्रॉलॉजर यांनी अचानक आपलं घर सोडलं होतं. काही त्याचं कारण तिथं स्पष्ट नव्हतं, पण आता आपण क्लायमॅक्स म्हणजे स्टोरीच्या शेवटकडे चाललो आहे. तर इथं आपल्याला समजतं की काहीतरी असं घडलेलं आहे ज्या कारणास्तव ज्योतिषाने आपलं घर सोडलं आहे. बट नाव द मॅन इज अलाइव, म्हणजे जो स्ट्रेंजर त्यांनी पाहिला ती व्यक्ती आज जिवंत आहे. पण ज्योतिषाला असं वाटत होतं की ती व्यक्ती मेलेली आहे. व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड? ही सेज, ही एक्सप्लेन्स टू हर वाईफ. ही सेज, येस, in our village, when I was a silly youngster, we drank, gambled and quarreled. म्हणजे समज नसणारा किंवा माझं जे वय लहानच होतो मी आणि त्या काळात किंवा त्या वर्षामध्ये मी कदाचित प्यायलो असेन किंवा जुगारही खेळला असेन आणि मी एक भांडण केलं. अँड इन दॅट क्वारल आय रिअली tried to kill this person. Why think
इट ऑफ नाव, म्हणजेच अगदी पुसटचं पूर्ण वाक्यही पूर्ण न करता ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो, आता कशाला मी विचार करू, म्हणजे झालं गेलं पूर्ण आणि मी त्याचा आता काही विचार करणार नाही. जे झालं आहे ते निघून गेलं आहे. ती व्यक्तीही आता जिवंत आहे, म्हणजे माझ्यावरचं ओझं निघून गेलं आहे. आय एम मच मोर सॅटिस्फाईड अँड मच मोर हॅपी नाव. सो ही सेज आय एम फीलिंग व्हेरी स्लीपी, म्हणजे झोप त्यांना आलेली आहे. ही इज यॉर्निंग, जांभया देतो. अँड ही इज स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द पॉईल, म्हणजे अतिशय आरामात आज ॲस्ट्रॉलॉजर झोपी गेलेला आपल्याला जाणवतो. फ्रेंड्स, द क्लायमॅक्स ऑफ द स्टोरी इज व्हेरी इंटरेस्टिंग. सी, द ॲस्ट्रॉलॉजर caught the glimpse of stranger in the match light and was completely shocked by recognizing the man whom he tried to kill. म्हणजेच कळत नकळत ती व्यक्ती, समोरील व्यक्ती जी स्ट्रेंजर किंवा गुरुनायक आहे, ती व्यक्ती कोण आहे याचा अंदाज आल्यानंतर द ॲस्ट्रॉलॉजर वॉज मच मोर फ्रायटन्ड. अँड द रीडर्स डोंट नो अबाउट दिस हू ही वॉज, बट द ॲस्ट्रॉलॉजर वॉज इन डेंजर. म्हणजे आपल्याला स्टोरीमध्ये नक्की काय घडतं आहे त्याचा अंदाज येत नाही आणि स्टोरी जशी पूर्ण होते, एक क्लायमॅक्स जो म्हणतो आपण, त्याचा अंदाज घेत, म्हणजे वाचन करत असताना नक्की पुढं काय होईल हे आपल्याला जाणवत राहतं की पुढं काय आहे. सो दिस इज वन ऑफ द इंटरेस्टिंग पार्ट रिटन बाय दी R.K. नारायण. सो फ्रेंड्स, what is the moral of the story? I feel the astrologer, though he is not the astrologer, a very common man, he don't believe in any astrology or the science of astrology. But he feels that everything is useless. He believes in his own deeds. Means he observes the people and then he state his words. He believes in practical experiences. सो आपल्याला या स्टोरीवरून, म्हणजे शेवट जो स्टोरीचा झालेला आहे त्याच्यावरून असं समजतं की पूर्णतः ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिषी, स्वतः जरी ज्योतिषी म्हणून काम करत असेल तरीसुद्धा त्याचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही. स्वतः केलेलं काम, स्वतःवरचा विश्वास, इतर व्यक्तीचे असणाऱ्या समस्या, म्हणजे त्यानं स्वतः अभ्यासलेल्या आहेत आणि तो अभ्यास करूनच ती व्यक्ती सल्ला देण्याचं काम करते. म्हणजेच एक अनुभव जो आहे तो महत्त्वाचा आहे. सो ही बिलीव्स इन प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. सो ॲज ऑल ऑफ अस मस्ट बी अवेअर दॅट ॲक्च्युअल प्रॅक्टिकल इज व्हेरी इम्पॉर्टंट. You must believe in actual things, you must believe in yourself, and you must be confident to face each and every problems. So here, friends, we have completed the sections, 2 parts of the astrologers, and let me conclude. Thank you. Like and subscribe my channel. Once again, thank you.